जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे धम्मानुरागी भिक्खूचे कधीही पतन होत नाही। म्हणजे जे भिक्खू धम्मामध्ये रमणारे असतात त्यांचे कधीही पतन होत नाही। आजची आपली ही गोष्ट आहे धम्माराम स्थविराची गोष्ट। स्थविर होते, त्यांचे नाव होते धम्माराम स्थविर। त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे। धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 364 म्हटलेली आहे, धम्मा रामो धम्मरतो धम्म अनुविचिंतय धम्म अनुसरं भिक्खू सद्धम्मा न परिहायती। या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, धम्मात रमण करणारा जो भिक्खू धम्मामध्ये रमण करणारा, धम्मात रस असणारा आणि नेहमी धम्माचे चिंतन करीत असणारा, धम्माचे अनुसरण करणारा भिक्खू सद्धम्मापासून कधीच विच्युत होत नाही। नेहमी तो सद्धम्मच करत राहतो, धम्मामध्ये अनुसरण करणारा भिक्खू। भगवान जेतवन विहारामध्ये विहरत असताना धम्माराम स्थविरांना उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे। धम्माराम स्थविर होते, तर त्यांना उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान जेतवन विहारामध्ये राहत होते तेव्हा। एके दिवशी भगवंतांनी असे जाहीर केले की त्या दिवसापासून बरोबर 4 महिन्यानंतर ते महापरिनिर्वाणास प्राप्त होतील। एके दिवशी भगवान बुद्धांनी असे जाहीर केले की आजपासून 4 महिन्यानंतर मी महापरिनिर्वाणास प्राप्त होणार आहे। भगवंतांची ही उद्घोषणा ऐकून सर्व भिक्खूंना शोक अनावर झाला। भगवंतांची ही उद्घोषणा जेव्हा ऐकला तर सगळे भिक्खू शोकरहित झाले। त्यांना खूप दुःख होऊ लागला की भगवान आता महापरिनिर्वाण होणार आहेत, प्राप्त होणार आहेत। ते जोरजोरामध्ये रुदन करू लागले, जोरजोरात रडू लागले। भिक्खूची आसवे काही केल्या थांबेनात, खूप रडू लागले। त्यांची आसू काही थांबत नव्हते। भिक्खूचे सोडा अरहंतांना सुद्धा धम्मसंवेग जागा झाला। अरहंतांना तर दुःख सुद्धा होत नाही, क्रोध सुद्धा होत नाही, नाही का, आणि त्यांना कुठल्या गोष्टीची आसक्ती तृष्णा सुद्धा राहत नाही, तरी सुद्धा अरहंतांना सुद्धा धम्मसंवेग जागा झाला। त्यांचे नेत्र आसवांनी तर भरले नाहीत, त्यांचे नेत्र आसमानी तर भरले नाहीत, मात्र त्यांचे हृदय कंपित झाल्याशिवाय राहिले नाही। ते रडू तर शकत नव्हते, परंतु त्यांचे हृदय खूप कंपित झाले। त्यावेळी धम्माराम नावाच्या एका स्थविरांनी असा विचार केला की शास्त्राचे परिनिर्वाण लवकरच होणार आहे। तर धम्माराम स्थविरांनी असा विचार केला की आता शास्त्रांचे परिनिर्वाण लवकरच होणार आहे आणि मी अजून रागरहित झालेलो नाही आहे, आणि मी आतापर्यंत रागरहित नाही झालेलो हो, मला आताही राग येते, तथा शास्त्रांच्या हजेरीतच मला अर्हतत्व प्राप्त करायला हवे। म्हणून शास्त्र जेव्हापर्यंत आहेत, तथागत जेव्हापर्यंत आहेत, तर ह्या 4 महिन्यात मला अर्हत्व प्राप्त करायला हवे। असा विचार करून स्थविर धम्माराम एकांतात जाऊ समग्र संकल्पाने साधनेत रत झाले। आणि असा विचार केला त्यांनी, आणि ते एकांतामध्ये जाऊन समग्र संकल्प घेतला त्यांनी की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या आधीच मला रागरहित व्हायचं आहे, आणि ते साधनेमध्ये रत होऊ लागले। धम्माराम त्या दिवसापासून एकांतात राहू लागले, आणि ते धम्माराम स्थविर एकांतात राहू लागले, मौन पाळू लागले, ध्यान करू लागले। मौन पाळणे आणि ध्यान करणे हेच पहिली पायरी आहे, बरोबर। आपण जेव्हापर्यंत ध्यान करू नये तेव्हापर्यंत आपण काहीही प्राप्त करू शकत नाही। इतर भिक्खूंनी जर काही विचारले तर उत्तर देईनासे झाले, आणि ते धम्माराम स्थविर जेव्हा त्यांना काहीही प्रश्न विचारायचे बाकीचे भिक्खू, तर ते काहीही उत्तर देत नव्हते। स्वभावतः भिक्खूंना त्यांचे हे वागणे खटकू लागले, आणि बाकीचे जे भिक्खू होते त्यांना त्यांचे हे वागणे खटकू लागले। धम्माराम स्वतःला काय समजतात, आणि ते बाकीचे भिक्खू त्यांच्याबद्दल असे विचार करू लागले की हे धम्माराम जे आहे ते स्वतःला काय समजतात, विचारल्यावर उत्तर सुद्धा देत नाहीत, उपेक्षा करतात, एकटे चालतात, एकटे राहतात, जणू कोणी नाहीतच। हे उपेक्षा करतात, एकटेच राहतात, एकटेच चालतात, आणि जणू कोणी आहेतच नाही। परंतु त्यांना माहिती होतं का यांचे संकल्प काय आहे म्हणून? काहीच माहिती नव्हतं। त्यावेळी 10,000 भिक्खू महाविहारी राहत होते। जेतवन विहारामध्ये, जेतवन महाविहार होता, त्या महाविहारामध्ये त्यावेळी 10,000 भिक्खू राहत होते। हा धम्माराम जणू भुलूनच गेला त्या 10,000रांना, आणि हा जो धम्माराम स्थविर होता
हा भुलूनच गेला त्या 10,000 भिक्खूंना. स्वभावतः अनेकांना ते खटकले आणि बाकी लोकांना, बाकी भिक्खूंना ते खटकू लागले की हे धम्माराम स्थवीर एकटे एकटेच राहतात, मौन राहतात, आम्ही काय विचारलं तर आमच्यासोबत बोलत नाही, एकटेच चालतात, नाही का. कोणी वंदन करी तर त्याचे उत्तर देणे पण सोडून दिले आणि कुणी त्यांना वंदन करत असे तर धम्मारामला तर वंदन केल्यावरही ते काही बोलतच नव्हते. जणू संसार धम्मारामसाठी नष्ट झालेला आहे, जणू काही पूर्ण संसार त्यांच्यासाठी नष्ट झालेला आहे. आता बाकीचे जे भिक्खू होते त्या भिक्खूंनी भगवंताकडे तक्रार केली. बाकीच्या भिक्खूंनी भगवंताकडे तक्रार केली. भगवंतांनी आदेश दिला धम्मारामला तुम्ही इथे बोलवा. आणि अशा प्रकारे भगवंतांनी आदेश दिला की धम्माराम स्थवीरांना आता तुम्ही इथे बोलवा. धम्मारामच्या आल्यानंतर भगवंतांनी विचारले भिक्खू तुला काय झाले आहे. आणि जेव्हा ते धम्माराम स्थवीर आले तेव्हा भगवंतांनी विचारले भिक्खू तुला काय झाले आहे, काय हे सत्य आहे काय की तू इतर भिक्खूंशी बोलत नाही, हे बरोबर आहे काय, खरंच आहे काय की तू बाकीच्या भिक्खूंसोबत बोलत नाही. तर ते धम्माराम स्थवीर उत्तर देतात भन्ते सत्यच आहे. धम्माराम उत्तरले भन्ते सत्यच आहे. तर तथागत म्हणतात भिक्खू तू असा का बरं करत आहेस. भगवंतांनी त्यांना विचारले तू असं का बरं करत आहेस. तेव्हा धम्मारामाने संपूर्ण गोष्टींची खुलासा केली. ते म्हणाले भगवान आपण लवकरच महापरिनिवृत्त होणार आहात. ते धम्माराम स्थवीर भगवानाला म्हणाले भगवान आपण लवकरच महापरिनिवृत्त होणार आहात, फक्त 4 महिने उरलेले आहेत. आपण असताना जर मी मुक्त झालो नाही तर मला पुढे कदापि मुक्त होण्याची आशा सुद्धा नाही. आपण असण्यापर्यंत जर मी मुक्त झालो नाही, मी अर्हत्व प्राप्त केलं नाही तर आपण नसल्यावर मी मुक्त होऊ शकणार नाही. आपल्या हजेरीत जर माझा दिवा पेटू शकला नाही, आपण जेव्हापर्यंत आहात तेव्हापर्यंत माझा दिवा पेटू शकला नाही तर मी विचार करतो की तो कदापि पेटणार सुद्धा नाही. तर मी असा विचार करतो की तो नंतर सुद्धा कधी पेटणार सुद्धा नाही. मग मी कुठे शोधीन अशा बुद्ध पुरुषांना. आणि अशा प्रकारे ते धम्माराम स्थवीर भगवंतांना म्हणतात मग मी नंतर अशा बुद्ध पुरुषांना कुठे शोधणार. मग जन्म जन्मांतर मला भटकावे लागेल आणि जन्म जन्मांतर कितीतरी जन्मांपर्यंत मला असंच भटकावे लागणार. म्हणून मी जराशीही शक्ती इतर गोष्टीत व्यर्थ व्यय करू इच्छित नाही. म्हणून मी माझी जी शक्ती आहे ते बाकीच्या इतर गोष्टीमध्ये व्यर्थ खर्च करायची माझी अजिबातही इच्छा नाही. एक आसू पण मी गाडू इच्छित नाही. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या महापरिनिर्वाणानंतर मी एक आसू सुद्धा गाडू इच्छित नाही. एक शब्दही मी बोलू इच्छित नाही. मला एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा नाही. हे 4 महिने जे माझ्याजवळ आहेत ते कसोटीला लावू इच्छितो. फक्त माझ्याजवळ हे 4 महिने आहेत, ते 4 महिने मी कसोटीला लावू इच्छितो. ह्यावेळी मुक्त झालो तरच झालो आणि ह्यावेळी जर मी मुक्त झालो तरच झालो, अन्यथा ध्येयाच्या एवढ्या जवळ येऊनही चुकून जाऊ नये. अन्यथा मी ध्येयाच्या एवढ्या जवळ येऊनही चुकून जाऊ नये. भगवान मग किती समय लागेल सांगता येत नाही आणि पुढे कधी कोणी बुद्ध पुरुष मिळेल याची काय शाश्वती आहे. मला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि याच्या पुढे मला कधी कोणी बुद्ध पुरुष मिळेल का हे सुद्धा सांगता येत नाही. याची सुद्धा शाश्वती नाही. दुर्बुद्धाची तर इथे अफाट गर्दी आहे. दुर्बुद्धी लोकांची इथे अफाट गर्दी आहे. एकाला शोधायला ज्या हजारो सापडतील. एकाला शोधायला जाऊ तर हजारो दुर्बुद्धी लोक सापडतील, पण मी बुद्धांना कुठे शोधणार. ते धम्माराम स्थवीर म्हणतात की दुर्बुद्धी लोकांची तर इथे खूप गर्दी आहे. एकाला शोधायला जाणार तर हजारो सापडतील, पण मी बुद्धांना शोधायला कुठे जाऊ. हजारो जन्म निघून जातील माझे, हजारो जन्म निघून जातील, भटकतच राहावं लागेल, परंतु मला बुद्ध मिळतील का नाही. जर आपण असताना मुक्त झालो नाही तर भटकण्याचीच पाळी येईल. जर आपण असण्यापर्यंत मी मुक्त झालो नाही तर मला भटकावेच लागेल, माझ्यावर भटकण्याचीच पाळी येईल. हा विचार करून मी माझी सारी ऊर्जा आपल्या आत समाहित केलेली आहे आणि हाच विचार करून मी माझी जेवढीही ऊर्जा आहे मी आपल्या आतमध्ये समाहित केलेली आहे. आता माझ्याकडे फक्त 3च कामे उरलेली आहेत
आणि अशा प्रकारे ते धम्माराम स्थविर भगवानला सांगतात की आता माझ्याकडे फक्त 3 कामं उरलेली आहेत. पहिलं आहे एकांत. एकांत म्हणजे दुसऱ्यांना विसरून जाणे. पहिलं आहे एकांत म्हणजे दुसऱ्यांना विसरून जाणे. दुसरा आहे मौन. अर्थात दुसऱ्यांशी वाणीचा बिलकुल संबंध न ठेवणे. मौन म्हणजे दुसऱ्यांशी वाणीचा बिलकुलही संबंध न ठेवणे. आणि तिसरा आहे ध्यान. पहिला आहे एकांत, दुसरा आहे मौन आणि तिसरा आहे ध्यान. ध्यान म्हणजे अर्थात आतील विचारांच्या लहरींना विसर्जित करणे. म्हणजे आतमध्ये जेवढेही विचारांचे लहर आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, तरंगे आहेत, त्यांना विसर्जित करणे. हे समाधीचे 3 उपाय माझ्याजवळ उरलेले आहेत. आणि हे समाधीचे जे 3 उपाय आहेत तेच माझ्याजवळ आता उरलेले आहेत. दुसरे कोणी माझ्यासाठी नाहीतच असे जगणे. आपल्याजवळ सांगण्यासारखे काही नाहीच. आपल्याजवळ सांगण्यासारखे असे काहीच नाही. जे आहे ते सर्व कुडा कचरा आहे. त्या कुडा कचऱ्याला काय सांगत सुटणार आहे. माझ्याजवळ सांगण्यासारखं काहीच नाही आहे. जे आहे ते सगळं कुडा कचरा आहे. त्या कुडा कचऱ्याला मी काय सांगत सुटणार आहे. अशा 3 भावनांनी जो भरतो, एकांत, मौन आणि ध्यान, असा 3 भावना म्हणजे एकांत, मौन आणि ध्यान अशाने जो भरतो त्याच्या जीवनात एके दिवशी समाधी फलित होते. जो मनुष्य अशा भावनांमध्ये भरतो, एकांत, मौन आणि ध्यान, त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस समाधी प्रविष्ट होते. एके दिवशी सर्व शून्यात विलीन होते. लक्षात ठेवा, एकांतात दुसरे नष्ट होतात, मौनात शब्द विलीन होतात. लक्षात ठेवा काय, एकांत जेव्हा आपण राहतो तेव्हा दुसरे नष्ट होतात आणि जेव्हा आपण मौन राहतो तेव्हा आपले शब्द विलीन होतात. ध्यानात विचार नष्ट होतात. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपले विचार नष्ट होतात आणि समाधीत स्वतः मिटावे लागते. जेव्हा आपण ध्यान करत असतो आपल्या दिमागामध्ये भरपूर विचार येत राहतात, खूप इतके की ज्याची काही हद नाही. परंतु आपला जो मन आहे त्या मनाला आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर फिरवत असतो, संवेदना जाणत असतो. म्हणून आपले विचार हळूहळू नष्ट करता येतात आपल्याला. नाहीतर अन्यथा आपण नष्ट कधीही करू शकत नाही. आणि समाधीमध्ये स्वतः मिटावे लागते. जेव्हा आपण समाधीत स्वतःला मिटवावे लागते, एक दिवस सर्व शून्य होऊन जाते आणि एक दिवस असा येतो की सगळं काही शून्य होऊन जाते. स्थविर धम्मारामने भगवंतासमोर सर्व खुलासा केला. आणि अशा प्रकारे स्थविर धम्मारामने भगवंतांसमोर सर्व खुलासा केला. ते ऐकून भगवंतांनी धम्मारामाला साधुवाद दिला आणि म्हटले, हे ऐकून भगवंतांनी धम्मारामाला साधुवाद दिला आणि म्हटले, भिक्खूंनो, अन्य भिक्खूंनी ज्यांना माझ्यावर प्रेम आहे त्यांनी धम्माराम समान होणे आवश्यक आहे. तर भगवान बाकींच्या भिक्खूंना म्हणतात की ज्यांच्या माझ्यावर प्रेम आहे त्यांना कुणासारखे बनावे लागेल, तर धम्माराम सारखे बनावे लागेल. गंध आदींनी माझी पूजा करणारे माझी पूजा करीत नाही. गंध म्हणजे अगरबत्ती, मेणबत्ती लावून आदींनी पूजा करणारे माझी पूजा करीत नाहीत. ते स्वतःला धोका देतात. मात्र जे धम्मा अनुसार आचरण करतात तेच माझी खरी पूजा करतात. परंतु जे लोक धम्मा अनुसार आचरण करतात तेच माझी खरी पूजा करतात. आसवे गाळण्यात काय सार आहे, रडण्यामध्ये काय सार आहे, काहीही नाही. आणि जे असे करतात ते मला समजूच शकले नाही. आणि जे लोक आसवे गाळण्यामध्ये आपला वेळ व्यर्थ घालवतात ते लोक मला समजूच शकले नाहीत. कारण किती वेळा मी तुम्हाला सांगितले, इथे सर्व काही अनित्य आहे. किती वेळेस सांगितलं भगवान बुद्धांनी की इथे सर्व काही अनित्य आहे, अस्थिर आहे. जो जन्मला तो मरणारच आहे, जो निर्मित झाला तो नष्ट होणारच आहे. जन्माला आलो तर मरण्यासाठी आलेलो आहोत. ज्याचा जन्म झाला तो मरणारच आहे आणि जो निर्मित झाला तो नष्ट होणारच आहे. ह्या अस्थिरतेच्या मोहात अडकू नका. ही सगळी अस्थिरता, इथे स्थिर काहीच नाही आहे. तर ह्या अस्थिरतेच्या मोहामध्ये तुम्ही अजिबातही अडकू नका. आणि तुम्ही माझ्या मोहात पडले असाल तर तुम्ही मला समजूच शकले नाही. आणि तुम्ही जर माझ्या मोहामध्ये पडले असाल तर तुम्ही मला समजूच शकले नाही. रडू नका, रडून काय होणार आहे. अशा प्रकारे भगवान सांगतात
की तुम्ही लोक रडू नका, रडून काही होणार नाहीये, आतापर्यंत तुम्ही फार रडले, जन्मोजन्मी रडतच आलेले आहोत. आपलंही तसंच आहे, जन्मोजन्मी आपण रडतच आलेलो आहोत. आता बंद करा हे सारे आणि जागरूक व्हा. अशा प्रकारे भगवान सांगतात, रडणं आता बंद करा आणि जागरूक व्हा, असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. म्हणजे धम्मात रमणारा, धम्मात रत करणारा आणि धम्माचे चिंतन करीत धम्माचे अनुसरण करणारा भिक्खू सद्धम्मापासून कधीही दूर होत नाही. ह्या गाथेत भगवंतांनी धम्मातच रमण करण्याचा, धम्मातच जगण्याचा उपदेश दिलेला आहे. ह्या गाथेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की धम्मातच रमण करा आणि धम्मामध्येच तुम्ही जगा. धम्माराम हे धम्मातच जगण्याचे आदर्श उदाहरण आहे. आणि अशा प्रकारे आता जे आपण धम्माराम स्थविरांचं बघितलं ते आदर्श उदाहरण आहेत, कारण स्थविर धम्माराम धम्मातच आकंठ बुडालेले आहेत. धम्मारामचेच सतत चिंतन करीत आहेत. ते धम्मच खातात, धम्मच पितात, धम्मातच श्वास घेतात. जे धम्माराम आहेत ते काय करतात, धम्मच खातात, धम्मच पितात आणि धम्माचाच श्वास घेतात. त्यामुळे ते धम्ममय झालेले आहेत. आपण सुद्धा असेच करू तर किती छान होणार, बरोबर. तर ते धम्माराम जे आहे धम्मच खातात, धम्मच पितात आणि धम्माचे श्वास घेतात, त्याच्यामुळे ते धम्ममय झालेले आहेत. म्हणून भगवान म्हणतात आपण सारे धम्माराम सारखे बना. धम्माचे 6 सर्वश्रेष्ठ गुणधर्म आहेत. आता आपण जाणणार आहोत धम्माचे 6 सर्वश्रेष्ठ गुणधर्म कोणते आहेत. धम्माचे 6 सर्वश्रेष्ठ गुणधर्म आहेत. पहिला आहे स्वाखातो भगवता धम्मो. स्वाखातो भगवता धम्मो म्हणजे भगवंतांचा धम्म उत्तम प्रकारे उपदेशिलेला आहे. भगवंतांचा जो धम्म आहे तो अत्यंत उत्तम प्रकारे उपदेश केलेला आहे. तो सुरुवातीला उत्तम, मध्यातही उत्तम आणि शेवटीही उत्तम आहे. भगवंतांचा धम्म सुरुवातीलाही उत्तम आहे, मध्यातही उत्तम आहे आणि शेवटीही उत्तम आहे. धम्माचा फक्त एकच स्वाद आहे, तो आहे निब्बाण. धम्माचा फक्त एकच स्वाद आहे, तो म्हणजे निब्बाण. तर निब्बाणावर चालण्यासाठी काय करावं लागते, साधना विपश्यना करावं लागते, बरोबर. दुसरा आहे संदिठ्ठिको. मी आता तुम्हाला सांगत आहे धम्माचे 6 सर्वश्रेष्ठ गुणधर्म. पहिला आपण जाणून घेतला स्वाखातो भगवता धम्म. आता दुसरा आहे संदिठ्ठिको म्हणजे धम्मापासून होणाऱ्या फायद्याचा परिणाम इथेच आणि आत्ताच पाहून घ्या. धम्मापासून होणाऱ्या फायद्याचा परिणाम आपल्याला इथेच आणि तुरंतच मिळते, ठीक आहे. तिसरा आहे अकालिको. म्हणजे धम्म हा काळाच्या बंधनातून मुक्त आहे. धम्म जो आहे जो काळाच्या बंधनातून मुक्त आहे, कारण धम्म सत्य आहे. धम्म असत्य नाही आहे, धम्म सत्य आहे. वेळ काळाने तो विदीर्ण होत नाही. हा जो धम्म आहे तो वेळाने विदीर्ण होत नाही, तो जसा आहे जसाचा तसाच राहतो. आता चौथा आहे एही पस्सिको. म्हणजे धम्म हा कुणासाठीही खुला आहे. हा जो धम्म आहे भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो कुणासाठीही खुला आहे. तो या आणि पहा या न्यायाने कुणीही अनुभव घेण्यासारखा आहे. भगवानचा धम्म कोणासाठीही खुला आहे. तुम्ही या, पहा आणि स्वतः अनुभव घ्या. एही पस्सिकोचा अर्थ हा होते. 5वा आहे ओपनायिको. ओपनायिको म्हणजे ह्याचा अर्थ जो धम्मानुरागी आहे, धम्मामध्ये ज्याचा रस आहे, रत आहे, तो शाश्वत अशा शांतीकडे आणि सुखाकडे वाटचाल करतो. तो शांतीकडे आणि सुखाकडे वाटचाल करतो म्हणजेच ओपनायिको. आता 6वा आहे वेदितब्बो विवुहिती. वेदितब्बो विन्युहिती म्हणजे प्रत्येक प्रज्ञावंतांनी हा धम्म स्वतः अनुभव घेण्यासारखा आहे. हा जो धम्म आहे तो तुम्ही अनुभव घ्याल तर तुम्हाला त्याचा अनुभव भेटेल, तो मला भेटू शकणार का नाही. प्रत्येक प्रज्ञावंतांसाठी हा धम्म आहे आणि तो धम्म स्वतः अनुभव घेण्यासारखा आहे.
असं भगवान बुद्ध सांगतात. तर हे होते धम्माचे 6 सर्वश्रेष्ठ गुणधर्म. पहिला होता स्वाखातो भगवता धम्म, दुसरा संदिठ्ठिको, तिसरा अकालिको, चौथा एहिपस्सिको, पाचवा औपनायिको आणि 6वा होता वेदितव्यो विन्युहीति. तर आजची आपली ही गोष्ट होती धम्मा अनुरागी भिक्खूंचे कधीही पतन होत नाही. आणि गोष्ट होती धम्माराम स्थविरांची गोष्ट. साधू साधू साधू.